नमस्कार, मी सीमा कुचेरिया. वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हा आजचा आपला विषय आहे आणि याच्यामध्ये आपण शेवटी काही उपाय देखील देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. श्रावण महिन्यात दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर शिवाला जलाभिषेक करावा. असे केल्याने आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन चांगले आरोग्य प्राप्त होते. श्रावण म्हटलं की सगळीकडे हिरवळ, म्हणूनच सुवासिनी स्त्रियांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या नेसाव्यात आणि आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी मा गौरीकडे प्रार्थना करावी. श्रावण महिना हा शिवाला जसा प्रिय आहे तसाच गौरीला देखील प्रिय आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात स्त्रियांनी सौभाग्याचे साहित्य मा गौरीला अर्पण करून एखाद्या गरजू स्त्रीला द्यावे. असे केल्याने मा गौरी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद देते. मेहंदी लावणे हे देखील शृंगाराचेच एक प्रतीक आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावण्याला देखील विशेष महत्व आहे. या महिन्यात स्त्रिया हाताला मेहंदी लावून हरियाली तीज हा सण साजरा करतात. श्रावण महिन्यात यथाशक्य जेव्हा जमेल तेव्हा महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने, दुधाने, धोत्रा, बेलपान वाहून अभिषेक करावा. त्याचबरोबर आपल्याला जितके शक्य होईल तितके महादेवाचे मंत्रपठण आपण करावे. ओम नमः शिवाय, ओम सोमाय नमः असा मंत्र जाप सतत चालू ठेवावा. असे केल्याने आपल्याला मनःशांती प्राप्त होते. श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्र बोलल्याने किंवा श्रवण केल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारते. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी तर आपण पाहिल्या, पण या महिन्यामध्ये काही गोष्टी वर्ज्य देखील करायच्या असतात. श्रावणामध्ये तामसिक अन्न घेणे टाळावे. त्यामध्ये कांदा, लसूण, मांस याचा समावेश होतो. म्हणून कांदा, लसूण, मांस हे श्रावणामध्ये खाणे टाळावे. त्याचबरोबर कुणाचा द्वेष करू नये, भांडण करू नये. आपला जास्तीत जास्त वेळ हा व्रत, उपवास आणि नामस्मरणामध्ये व्यतीत करावा. असे केल्यास आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि भगवान शिव आपल्याला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतील. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याची माहिती पाहिली. अनेक व्रते आणि या श्रावण महिन्यातील उपाय पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.